नमस्कार नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण सगळे. माझं नाव तर सगळ्यांना माहितीच आहे. मी आहे प्रियदर्शन बाबू आणि आज मी तुम्हाला जे कालचे प्रश्न होते त्यांची उत्तरं द्यायला आलो आहे आणि त्याच्यासोबत अजून 5 प्रश्नही विचारणार आहे मी तुम्हाला. तर पहिला तर माझ्या ह्या चॅनल बंबया मसाल्यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काही वेळ न घालवता आपण जे कालचे 5 प्रश्न होते त्यांची उत्तरं अगोदर सांगतो आणि मग आजच्या उत्तरांकडे जाऊया. तर हे आहे गेल्या वेळेचा पहिला प्रश्न. मे 2020च्या हिशोबानुसार ही जी जागा आहे ते $2.2 बिलियन त्याचं व्हॅल्युएशन होतं आणि हे पूर्ण जगात सेकंड मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणजे सेकंड मोस्ट सगळ्यात महागातलं घर पूर्ण जगात ह्या घराला तेवढं ते स्थान दिलं होतं. आता जे पहिल्या स्थानवरती आहे ते आहे बकिंगहॅम पॅलेस आणि सेकंड प्लेस वरती ही जागा आहे. तर ही जागा कुठली आहे? तर आता ह्याच्याबद्दल तर खूप वेळा न्यूज मध्ये आलेलं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांना माहिती असेल. तर हे जे आहे ते आहे आपलं अँटिलिया, जे आपल्या मुकेश अंबानीचं घर आहे, जे आपलं पेडर रोड साईडला येतं. आता पुढे जाऊया गेल्या वेळेच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तर ही जी एक संस्था आहे ही रिचेस्ट स्टेट ओन्ड ऑर्गनायझेशन आहे भारतातील आणि ह्याचं जे उद्घाटन होतं ते कधी झालेलं? 26 जानेवारी 1975 मध्ये झालं. तर ह्या कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन बद्दल मी बोलत आहे? तर ह्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे MMRDA किंवा आपण जे बोलतो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर हे होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, हे आपल्या मुंबईत सर्वात जुनं पब्लिक गार्डन आहे. ह्याचं जे नाव आहे ते एका जे मराठी साम्राज्याचे राजा होते त्यांच्या आईवरून ह्या जागेचं नाव ठेवलं गेलं होतं. तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं होतं की आता आपण ह्या जागेला कुठल्या नावाने ओळखतो? तर ह्या प्रश्नाचं खूप सोपं उत्तर आहे. हे आहे आपलं वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, नाहीतर आपण जे म्हणतो आपलं भायखळा झू. तर हे होता तिसरा प्रश्न आणि आता पुढे जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तर ही एक स्टाफ बिल्डिंग बनवली होती जे ग्रीको रोमन स्टाईलचं जे आर्किटेक्चर होतं तसं होतं आणि एक लेडी फ्रेअर म्हणून होते, त्यांच्या मेमरीमध्ये ही बिल्डिंग बांधली होती. आणि इकडे जे आपण ज्या जागेला आता काला घोडा म्हणतो तिकडे ब्लॅक मार्बल वापरलंय, तसंच ह्या बिल्डिंग साठी पण ब्लॅक मार्बल वापरलं गेलं होतं. आता तुम्हाला मला हे सांगायचं होतं की हे आम्ही कुठल्या बिल्डिंग बद्दल बोलत आहे? तर हे जे बिल्डिंग आहे हे आहे आपलं डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम. तर ह्याचं सगळं आर्किटेक्चर आणि आतमध्ये ब्लॅक मार्बल वगैरे हे सगळं त्याच्याबद्दलच आहे. आणि आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलोय कालच्या. तर नीट ऐका, ट्रॅफिक खूप वाढल्यामुळे एक काहीतरी नवीन गोष्ट सुरू केलेली सप्टेंबर मध्ये 1920 मध्ये. तरी कुठली सुविधा होती जी तेव्हा सुरू केली होती? तर 1920 तर खूप आधी झालं, तेव्हा आपल्याला ऑटो आणि टॅक्सी तर नव्हतेच, पण तेव्हा आपल्याकडे ट्रॅम होते. तर हे ट्रॅम मध्ये पण डबल डेकर ट्रॅम, जे आपले डबल डेकर बस आजचे आहेत तसेच तेव्हाचे डबल डेकर ट्रॅम ही सुविधा तेव्हा सुरू केली होती. तर इथेच आपले कालचे 5 प्रश्न संपतात. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर हा आहे आजचा पहिला प्रश्न. तर हे एक पोर्चुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे गुड लिटिल बे, म्हणजे जसं आपलं बे ऑफ बेंगॉल आहे तसंतलं बे. तर याचा पोर्चुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे गुड लिटिल बे आणि ह्या शब्दावरूनच बॉम्बे हा शब्द आला आहे. तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा पोर्तुगीज शब्द कुठला आहे? तर हे होता आजचा पहिला प्रश्न. पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एक जागा ओळखायची आहे. आता ही जागा 1928 मध्ये ही जागा सुरू झाली आणि ही भारतातील पहिला एअरपोर्ट होतं. तर ह्या जागेचं नाव काय आहे? तर हे होतं दुसरा प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर नीट ऐका, तर मोगली बद्दल तर आपल्या सर्वांना माहितीच असणार आणि मोगली बद्दल आपण ते कार्टून पण बघितलं असणार, पुस्तक पण वाचलं असणार. पण ज्याने मोगली जे जंगल बुक आपलं आहे
ते ज्याने लिहिलं तो जो एक लेखक आहे त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. तर त्या लेखकचं नाव काय आहे हे तुम्हाला मला सांगायचंय. तर असंच आपले आजचे 3 प्रश्न संपलेत. आता पुढे जाऊया आजच्या 4थ्या प्रश्नाकडे. तर ऐका, आपले जे एलिफंटा केव्स आहेत ते तर जे लोक मुंबईमध्ये राहतात सगळ्यांना माहितीच असणार. आणि हे जे केव्स आहेत ह्याच्याबद्दल हर्मन मेलविल हे एक लेखक आहे, त्यांच्या बुकमध्ये, त्यांच्या पुस्तकामध्ये ह्या जागेचं खूप वेळा ह्या जागेचं नाव घेतलं आहे. तर हे कुठलं पुस्तक आहे ज्याच्यात आपल्या एलिफंटा केव्सचं नाव खूप वेळा रिपीट झालं आहे? तर असंच आपण आता आलोय आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तर नीट ऐका, हे आहे आजचा शेवटचा प्रश्न. तर हे एक जागा होती, तुम्हाला एका माणसाचं नाव सांगायचं आहे मला. तर ही जी जागा होती हे एकदम इटालियन गॉथिक स्टाईलच्या आर्किटेक्चरने केलं गेलं होतं. ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते 1878 मध्ये सुरू झालेली. आणि ह्याचं लोकेशन आहे ते आपलं जे बोरीबंदर रेल्वे स्टेशन आहे जुनं, त्याच्या साऊथच्या दिशेने आहे. आणि 1887 मध्ये ही जागाचे कन्स्ट्रक्शन जे आहे ती संपली. आणि हे जेव्हा संपलं त्याच वर्षी जे क्वीन विक्टोरिया भारतात राज केलं होतं त्याचे 50 वर्ष पूर्ण झालेले. तर म्हणून ह्या जागेचं नाव विक्टोरिया टर्मिनस म्हणून ठेवलं होतं. तर बेसिकली मी आपल्या VT स्टेशन बद्दलच बोलत आहे. तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं आहे की ह्या जागेचा आर्किटेक्ट कोण आहे. तर इथेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. आणि जे आजचे 5 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं खालती कॉमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि कॉमेंट्स लिहिता चॅनलला आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी तुम्हाला उद्या नक्की भेटेन अजून 5 उत्तर आणि 5 प्रश्न घेऊन. तर माझ्या व्हिडिओची वाट बघा. आजसाठी एवढंच. तर एकदम हसत राहा, मजेत राहा, आजच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि आपण उद्या नक्कीच भेटू. तर टेक केअर, स्टे सेफ आणि गुड नाईट.